तर मित्रांनो, गाडीची पूजा वगैरे झाली, हार वगैरे चढून झाले आणि ही आमची जगदंबा ट्रॅव्हल्स, आमच्या भाच्याची गाडी आहे. घेऊन चाललोय आम्ही. तर मित्रांनो, इकडे कांदा पोहाची तयारी चालू आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, टोपी बघून तुम्हाला समजलं असेल आता आम्ही कुठे चाललो आहे. हे बघा, आम्ही चाललो एकविरायाच्या दर्शनाला. म्हणजे 2 दर्शन होतील. पहिला इथून आम्ही पहिला इथून मडला जाणार. चला बघा, 3:30 वाजले आहेत. सगळे आता लगबग चालू आहे निघायची. गाडी वगैरे आले, सामान वगैरे भरून झालं. आता फक्त बॅगा न्यायच्या बाकी आहेत. चला आता आपण जाऊया गाडीमध्ये, मग भेटूया. चला मित्रांनो, घरातून बाहेर पडतोय. बाकीची मंडळी यायची बाकी आहे. सकाळचं वातावरण एकदम शांत. बघूया आता किती वाजता पोहोचतोय. पहिला आधी इथून जाणार मडला, त्याच्यानंतर बघूया. मित्रांनो, गाडीची पूजा वगैरे झाली, हार वगैरे चढून झाले आणि ही आमची जगदंबा ट्रॅव्हल्स, आमच्या भाच्याची गाडी आहे. घेऊन चाललोय आम्ही 20 सीटर. बघा, पूजा वगैरे झाले, हार वगैरे चढून. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, गाडीमध्ये बसायची सुरुवात झाली बघा. एक एक जण गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या प्रवासाला निघालो. घाटकोपरवरून आम्ही निघालो काहीतरी 3:30-4च्या दरम्यान. आणि हा असा असेल आजचा पुढचा प्रवास. अजून तर पाऊस नाही पडत आहे. पुढे बघूया आपल्याला पाऊस भेटतो का. चला तर मग. आणि आता आम्ही पोचलो मडला. हे बघा, श्री गणपती बाप्पा स्थान मडच्या इथे पोचलो आणि पावसाने सुद्धा हजेरी लावली. बघा, रात्री म्हणजे सकाळची पहाटे आम्ही पोचलो आहे. तरी पण एकदम म्हणजे दुकान वगैरे मडला चालू नसतातच. मंदिर पण खूप उशिरा चालू होतं, म्हणजे 6:30 ते 7च्या दरम्यान असं मंदिर काहीतरी चालू होतं. तर मग इथे बघा, इथं आपल्याला एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर दिसलं आहे. हे बघा, मूर्ती बघा किती छान आणि सुबक आहे. आणि हा बाजूलाच असलेला तलाव आणि हा समोर दिसणारा मडचं मंदिर. तर आपण आता असं ज्यासाठी आलो त्यासाठीच असं जाऊया मडच्या मंदिरामध्ये, दर्शन करूया आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया. पुढचा प्रवास असणारा आपला एकविरा, कारल्याचं मंदिर. दर्शन वगैरे करून झालं. आतमध्ये कॅमेरा वगैरे शूटिंगसाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे नाही करायला भेटलं काही. मग आम्ही दर्शन वगैरे केलं आणि मग निघालो पुढे. तर बघा, मंदिराच्या मागून जाण्यासाठी एक रस्ता आहे, त्यासाठी आम्ही निघालो होतो. आणि इकडे जाता जाता आम्हाला इकडे या 2 तोफा सुद्धा दिसल्या. इकडे बघा, सृष्टी वगैरे पुढे चाललेत.
अर्धे पुढे आहेत, अर्धे अजून मागे आहेत. आणि इकडे काहीतरी म्हणजे असे राहण्यासाठी वगैरे सोय आहे. धर्मशाळा वगैरे आहे बघा, इकडे धर्मशाळा आहे. त्या इकडून पुढे गेल्यावरती समोरच दत्ताचं मंदिर लागतं, तिथं सुद्धा दर्शन घेतलं. हे बघा, इकडे दत्ताचं मंदिर आहे. बाजूला एक मंदिर आहे शनिदेव, हे बघा. शनिदेव आहेत आणि राहू आणि केतू सुद्धा आहेत. तिथून सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. हे बघा, तिथून पुढे निघालो आणि मग तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ना विठ्ठल रखुमाईचं मंदिर, ते बघा. हे तर पुन्हा आम्ही म्हणजे असं पुऱ्या मंदिराला प्रदक्षिणा घालून निघालो आणि मग इथेच गाडी लावली होती. तिथं आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. नाश्ता बनवला आणि मग खाल्लं आणि मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. चला तर मग पुढचा प्रवास आपण बघूया कसा असेल ते. हे बघा, इथे मडच्या गणपतीला येतो ना तेव्हा इथे हा पार्किंग लॉट आहे. तिथंच आम्ही नाश्ता केला होता, बनवला होता कांदे पोहे. नाश्ता वगैरे करू आणि मग आपण इथून निघू एकविरेला जायला. हे बघा मित्रांनो, नाश्ता वगैरे केला आम्ही आणि मग तिकडून पुढे निघालो जायला एकविरेला. बघा, पावसामध्ये म्हणजे एक वेगळीच हिरवळ वगैरे एकदम असं मस्त नजारे असतात. बघा, धबधबे वगैरे डोंगरातून आलेत, पाऊस पण खूप पडतो आहे. बघा, हा समोर दिसणारा एकविरे कारल्याचा मंदिर, एकविरे देवीचा. तर आपल्याला आता तिकडे जायचं असं राऊंड म्हणजे हे करून. चला, आता एकविरेला आम्ही पोचलो. बघा गेट आणि समोरच दिसणारा तो कारल्याचा डोंगर. तर चला मित्रांनो, पटापट जाऊया, एकविरेचं दर्शन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. ते कुठे जायचं आहे ते तुम्हाला आम्ही नंतरला सांगू. बघा, आणि यावर्षी मला असं वाटतं गर्दी कमी आहे, कारण की आम्ही गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा खूप ट्रॉफिकसुद्धा होती आणि एवढा रोड खाली नसतो. मित्रांनो, आपण आलो एकविरेला. आता हा इकडे समोर दिसतंय तर पायथा मंदिर आहे. पायथा मंदिरचे इथं दर्शन घेऊया आणि जाऊया पुढे. इकडे बघा, हे सगळे आमची मंडळी. चला मित्रांनो, पायथ्याशी दर्शन घेतलं आणि आता वरती शिड्या चढायला घेतल्या. दम पण खूप लागलाय. शिड्या काय एवढा जास्त नाही काहीच, तरी पण दम लागतोय बॉडीच्या हिशोबाने. इकडे वरती बघतोय कारल्याचं डोंगर. बघा, निसर्ग पावसाने सुद्धा चांगली हजेरी लावलेली आहे. हे बघा मित्रांनो, एकविरेला चढतानाचा पहिलाच धबधबा. बघा, पाणी बघा किती एकदम जोशामध्ये पडतोय. असेच धबधबे तुम्हाला पावसामध्ये प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतील. एकविरेल असं नाही, प्रत्येक ठिकाणी. बघा, चढता चढता सगळेच खूप थकले पण होते पण खूप मजा पण येत होती आणि मंदिरामध्ये जाण्याचे एक हे पण होतं, त्याच्यामुळे सगळे फटाफट चढत होते. मित्रांनो, सगळ्या शिड्या चढून बघा आम्ही पोचलो एकविरा आईच्या मंदिराच्या इथे. हे बघा, समोर दिसतंय एकविरा आईचं मंदिर. यावर्षी गर्दी खूपच कमी आहे, कारण की आम्ही गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा आम्हाला जवळजवळ 3 ते 4 तास आम्हाला लाईनीमध्येच लागले होते. यावर्षी गर्दी खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूपच कमी आहे. मला असं वाटतं अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आमचं दर्शन होऊन जाईलच. हे बघा, आणि समोर दिसणाऱ्या लेण्या आहेत, 5 पांडवांच्या लेण्या. खूप मोठ्या लेण्या आहेत, म्हणजे ह्या पुढपर्यंत आहेत. बघा, इथपर्यंत आहेत, तशा मोठ्या आहेत लेण्या त्या. तर दरवर्षी विचार करतो जाण्याचा. हे बघा, आम्ही गेल्या वर्षी आम्हाला इथेच 2.5 ते 3 तास लागले, ह्या इथेच या लाईनीमध्येच. आणि बाहेरून आलो तर वेगळेच. आणि आम्ही गेल्या वर्षी
सीडीवरून लाईन लावून आलो होतो. यावर्षी आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटले. तर का सगळे खुश होते. चला आता फटाफट दर्शन घेऊया आणि निघूया, कारण की पावसाने सुद्धा हजेरी लावलीच होती. चला तर थोडाच वेळ राहिला आहे, म्हणजे जवळच आलो आम्ही आता गाभाऱ्यामध्ये जायला. हे बघा, बघा इथून दिसणारा नजारा बघा. आम्ही आता गाभाऱ्याच्या म्हणजे बाहेरच आहोत आणि इथून लेण्यामध्ये जायला गेट आहे. बघा इथून दिसणारा नजारासुद्धा बघा. हा बघा, हा इकडे लेण्यांसाठी आहे, लेण्यामध्ये जाण्यासाठी. चला आता आमचा पण नंबर लवकरच येईल गाभाऱ्यात जाण्यासाठी. सगळे आतुरतेने वाट बघतायत. खूप मंडळी आलो, जवळजवळ आम्ही 22-23 जण आहोत. हे बघा इकडून दिसणारा नजारा बघा, किती सुंदर आहे, जबरदस्त वाटतं एकदम. हे बघा एकविरायचा गाभारा. इथे सुद्धा फोटोशूट करण्यासाठी मनाई आहे, पण मी लांबून एक व्हिडिओ घेतली. चला मित्रांनो, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.